महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांना ग्रॅज्युटी कायदा म्हणजेच उपदान व प्रॉव्हिडंट फंड कायदा भविष्य निर्वाह निधी कसे लागू करता येईल करून घेता येईल याबद्दल मी यापूर्वी बोललेलो आहे। पण यातील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही मागणी सरकारकडे करणे, सरकारने ती मागणी मान्य करणे, त्याची अंमलबजावणी करणे हे घडत नाही। आणि ते घडत नसल्यामुळे की स्वतः आशा गटप्रवर्तकांनी खालून पुढाकार घेऊन काही तांत्रिक कायदेशीर बाबी पूर्ण केल्याशिवाय हे आपल्याला लागू होणार नाही। त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अंगणवाडीबद्दल जो निर्णय झालेला आहे तो कसा निर्णय झालेला आहे, ग्रॅज्युटीबद्दलचा उपदान ग्रॅज्युटी मिळण्याचा म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही तुमचं वय होतं पूर्णपणे नोकरीवरून कपात होण्याचं किंवा काम सोडावं लागतं आणि जर तुमची एकूण कामं केलेली वर्षे जर 5 वर्षापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला जो शेवटचा पगार मिळतो तो वर्षाला 15 दिवसाचा पगार असा हिशोब करून जितकी वर्षे तुमची झालेली असतील तेवढे गुणिले 15 दिवस वर्षे आणि होईल तो हिशोब किंवा जी अमाऊंट असेल ती तुम्हाला मिळते। तर हा उपदान मिळण्याचा जो कायदा आहे तो कायदा कुणाला लागू आहे तर कर्मचारी कामगार यांना लागू आहे। आता मुद्दा असा आहे की हा मुद्दा उपस्थित एक मणिबेन नावाची महिला आहे गुजरातमधली, तिने हा जिल्हा ICDS अधिकाऱ्यांच्याकडे तो मागणी करणारा अर्ज दिला, त्यांनी तो नामंजूर केला। पहिल्यापासून त्यांचं नामंजूर करायचं कारण हेच होतं की तुमची पगारावर नेमणूक झालेली नाही, मानधनावर नेमणूक झालेली आहे, तुम्ही स्वयंसेविका आहात, तुम्ही सरकारी कर्मचारी नाही आहात, सरकारचे कर्मचारी नाहीत, त्यामुळे आम्ही तुम्हाला देणार नाही। आता हेच त्यांचं जे म्हणणं आहे ते हायकोर्टमध्येही मांडलं गेलं आणि हायकोर्टनी अर्ज नामंजूर केल्यानंतर ही केस सुप्रीम कोर्टामध्ये चालली आणि 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने मणिबेनच्या बाजूने निकाल दिला। त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकालपत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्यांचा जो पगार आहे, जे मानधन मिळतं तो पगारच समजायला पाहिजे कायद्यातील व्याख्येप्रमाणे आणि त्या स्वयंसेविका नाहीत, त्या शासनाच्या विशिष्ट जबाबदाऱ्या पार पाडते, त्या महिलेला विशिष्ट जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्यामुळे असं म्हणता येत नाही की त्या स्वयंसेविका आहेत। आणि तिसरं त्याने असं सांगितलं ही जी ICDS योजना आहे ती आस्थापना जी आहे त्याला हा कायदा लागू आहे आणि त्यामुळे त्या मणिबेनलाच ग्रॅज्युटी द्यायला पाहिजे असं नाही, देशातल्या सर्व अंगणवाडी सेविका महिलांना हा ग्रॅज्युटीचा कायदा लागू होतो। आता हा कायदा लागू झाल्यानंतर जी आस्थापना आहे म्हणजे ICDS जी आस्थापना आहे ती सुद्धा आरोग्य खात्या अंतर्गतच काम करते आणि NHM सुद्धा आरोग्य खात्या अंतर्गत काम करते। दोन्हीही शाखा ज्या आहेत त्या शासनाच्या वतीने चालवले जातात, त्यामुळे हा अंगणवाडीचा झालेला निर्णय आहे तो आशांना सुद्धा लागू होतो, गटप्रवर्तकांना सुद्धा लागू होतो। यातला मुद्दा असा आहे की आशांच्या बाबतीमध्ये हेच आहे, स्वयंसेविका म्हणून हिणवलं जातं पण त्या कायम शासनाच्या कर्मचारी आहेत गेल्या 20 वर्षापासून। तर हा मुद्दा आशांच्या बाबतीमध्ये सुद्धा ग्राह्य ठरतो या निकालानुसार। आणि दुसरी बाब ही आहे की मिळणारं जे मानधन आहे तो पगाराचाच भाग आहे असं आता सुप्रीम कोर्टानेच म्हटल्यामुळे परत तिकडे जाण्याचा मुद्दा येत नाही, तोच सुप्रीम कोर्टाचा निकाल घेऊन आपल्याला ग्रॅज्युटी मागता येते। आता ग्रॅज्युटी मागण्याची प्रक्रिया काय आहे की तुम्ही सुरुवातीला जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा जिल्हा मुख्य कार्यकारी असतील ZPचे, त्यांच्याकडे तो अर्ज नोंदवला पाहिजे रीतसर एका पद्धतीमध्ये आणि तो अर्ज नोंदवून त्याच्या उत्तरावर आधारित मग कोर्टामध्ये ती केस दाखल करावी लागेल। कारण ही एक प्रक्रिया आहे, जसं अंगणवाडीबद्दल मी तुम्हाला सांगितलं
पण आता 4 वर्षे झाली अंगणवाडीबद्दल सुद्धा सरकारने त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी केलेली नाही. म्हणून 205 ते 6 महिला ह्या नागपूर खंडपीठामध्ये परत गेल्या आणि नागपूर खंडपीठानं या महाराष्ट्र सरकारला सांगितलं की तुम्ही याच्याबद्दल त्वरित निर्णय करा. तरी आमच्याकडे पैसे नाहीत, बिल पाठवलेलं आहे असं अजूनही चर्चा चालू आहे. तर हे जे सगळं आहे ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. विशेषतः गटप्रवर्तकाने समजून घेतलं पाहिजे. गटप्रवर्तकांना ते अजूनही कंत्राटीच नाही म्हणतात आणि कंत्राटीच नाही म्हणत असल्यामुळे की त्यांना जर एकदा कायम काम करणारेच कर्मचारी आहेत असं या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपण साबित करू शकलो तर मोठी लढाई जिंकल्याचा भाग होणार आहे. त्यामुळे ही अशा पद्धतीनं सुरुवात करायला पाहिजे. कारण तुम्ही जे काम करता अशा गटप्रवर्तक ते काम चालू राहू द्या. ते काम चालू असतानाच असं एक अपेक्षा वाटते की आपल्या मागण्या मान्य होतील म्हणून मग मोर्चामध्ये संघटनेमध्ये अशा गटप्रवर्तक सहभागी होतात. पण संपानंतर काही मानधनवाढ झालेली नाही किंवा 2018 सालानंतर भारत सरकारने सुद्धा मानधनामध्ये वाढ केलेली नाही. दरम्यानच्या काळामध्ये ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जसं मनीबेन महिला जी आहे अंगणवाडी ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. त्याच्या आधी कुणालाही ग्रॅज्युएट मिळत नव्हती अंगणवाडी महिलांना. तिच्या केसमुळे मिळणं शक्य झालं आणि तिला अगोदर 4 वर्षे केस घालावी लागली, नंतर 4 वर्षे कोर्टाला लागली आणि आता 4 वर्षे चालू आहे. तरी जिद्द त्यांनी सोडली नाही. त्यामुळं आपण काम करता करता ह्या प्रक्रिया केल्या पाहिजेत. दुसरी युनियनबद्दलची एक भ्रामक समजूत आहे ती आशा आणि गटप्रवर्तकांच्या मनातून निघून जायला पाहिजे. म्हणजे काय की युनियनवालेच करतील, पण युनियनवाल्यांनी केलं नाही तर मग युनियनची मापं काढायची. खरं म्हणजे हे आशा आणि गटप्रवर्तकांनी समजून घेतलं पाहिजे की सरकार निर्णय करतं, युनियन फक्त मागणी करतं आणि सरकार युनियनने मागणी नाही केली तरी त्यांना अधिकार आहेत ते मंजूर करण्याचे. जसे त्यांनी आता हायकोर्टचा निर्णय आहे जळगावमधल्या कर्मचाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केस केलेली होती आणि हायकोर्टने सांगितलं की ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांची कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करणं आहे याच्याबद्दल निर्णय करा. त्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी गटप्रवर्तकांना घेतलेलं नाही. हा मुद्दा आहे ते कंत्राटी असून सुद्धा. पण जर आपण या गोष्टी 3 गोष्टी जर साबित केल्या तर हे सहज शक्य आहे. म्हणजे या आस्थापनेला हे कायदे लागू आहेत, कामगार कायदे, या अशा गटप्रवर्तकांना मानधनाऐवजी पगार तो आहे आणि ते सरकारचे कर्मचारी आहेत, ते स्वयंसेविका नाहीत. तर हे एकदा न्यायालयामार्फत जर तुम्ही ठरवून घेतलं तर ते सरकार नाकारू शकत नाही. आज ते नाकारतं सरळ सरळ आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न वेगळे केले पाहिजे. म्हणजे समजा की आता तुमच्या परिसरामध्ये ज्या निवृत्त झालेल्या भगिनी असतील, 58 वर्षानंतर उपदान कायदा लागू होतो, तर त्यांना हे तुम्ही सांगितलं पाहिजे. त्यांनी त्यांचे स्वतःचे लेखी अर्ज करायला पाहिजेत आणि सर्वांचा सुद्धा एक निवेदन सरकारला द्यायला पाहिजे. परंतु प्रत्येकाने अर्ज केला पाहिजे. त्यांनी जर अर्ज नाकारला तर लेबर कोर्टामध्ये केस करता येते आणि लेबर कोर्टाचा निकाल त्यांना बंधनकारक असतो जर ते वरच्या कोर्टात गेले नाहीत तर. आणि हे जर केलं नाही तर काहीच होणार नाही. आता काही आशांचे मला फोन आलेले होते त्यावेळेस माझ्याकडे सुद्धा याची स्पष्टता पूर्ण नव्हती. त्याचा अभ्यास करून माहिती काढून मी आज बोलतोय. तर ते असतील कोण तर त्यांना सांगा, आमच्याशी संपर्क करा, आम्हाला फोन करा, त्यांना काय प्रोसेस करायची ते आम्ही सांगतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की हे आशानीच करायला पाहिजे, गटप्रवर्तकांनी केलं पाहिजे. हे संघटना करतील म्हणून संघटनेवर अवलंबून राहायचं, मग काय ते व्हायचं ते होऊ द्या, हा खरं म्हणजे संघटनेचा विषयच नाही, 100 वर्षाचा विषयच नाही. हे प्रश्न आज तरी मी बोलायला लागलोय, तुम्ही विचारून बघा, कुणीही
हा प्रश्न आज उपस्थित केलेला नाही. अशा अनेक गटप्रवर्तकांच्या बद्दल सुरुवात आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे की कोणत्याही रजिस्टर युनियनला हे प्रश्न उपस्थित करता येतात आणि त्याच्यामध्ये अशा अनेक गटप्रवर्तकांचा रोल जो आहे त्यांनी काय करायचं हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांचा एक असा समज आहे की स्वतः त्यांनी काहीच करायचं नाही, त्यांनी वर्गणी दिली म्हणजे संपलं. कुणी दिली, कुणी नाही दिली, कुणाला दिली, कशी दिली, काय सक्ती केली जाते, काय दादागिरी केली जाते, अनेक प्रश्न आहेत. पण स्वतः काय करायचं याच्याबद्दल काहीच ठाम नाही. ही तर आहे ना. आता समजा ज्यांचं वय सध्या 50 वर्ष आहे, 45 वर्ष आहे, म्हणजे 10 वर्षानंतर त्या निवृत्त होणार आहेत, तोपर्यंत या प्रश्नाचा उलगडा झाला पाहिजे, लागू झाले पाहिजे. म्हणून कामावर असणाऱ्या अशा गटप्रवर्तकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी ज्यांचं वय झालेलं आहे, निवृत्त झालेले आहे, त्यांना तुम्ही संघटित करा, त्यांना फोन करून सांगा, त्यांना संपर्क करायला सांगा. त्यांचा अर्ज आपण करू. आणि अर्ज करतोय म्हणजे काही आमच्या मनात आलं म्हणून आम्ही अर्ज करत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करा असं आम्ही म्हणतोय आणि ते होऊ शकतं. पण तुम्ही अर्जच नाही केला तर ते होणार नाही, आपोआप होणार नाही. त्यासाठी ते करायला पाहिजे आणि ग्रॅज्युटीची मागणी जी आहे उपदानाची ती केली पाहिजे. आता दुसरा प्रश्न आहे तो पेन्शनचा. पेन्शनच्या बाबतीमध्ये आपण एक वेगळ्या अंगाने जाऊ शकतो पुढे. म्हणजे भविष्य निर्वाह निधी लागू करा असं म्हणता येतं. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून 12% रक्कम ही PF मध्ये जमा होते. 12% रक्कम ही शासनाने भरली पाहिजे. इथंच तर मुद्दा आहे ना. शासन तुम्हाला PF लागू झाला म्हणजे तुमचा पगार वाढला ना, 1200 रुपये झाला, आणखीन वाढला. 10,000 असेल तर 1500 रुपये पगार असेल, 15,000 असेल तर 18,000 होतो. याला 15,000ची मर्यादा आहे. तर प्रॉव्हिडंट फंड लागू करा अशी मागणी केली पाहिजे. तसा अर्ज त्यांच्याकडे दिला पाहिजे. प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमध्ये मागणी केली पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत हे एक पेन्शन आहे. म्हणजे तुमच्या पगारातून 12% PFला गेल्यानंतर 12% सरकारने भरायचे आहेत आणि 12% मधले 8.33 जे आहे ते तुमच्या पेन्शनसाठी रक्कम ठेवली जाते आणि 367 जी आहे ती रक्कम ही तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडातून रक्कम जमा म्हणजे परत मिळण्याच्या फंड्समध्ये टाकली जाते. तर त्याच्यामुळे हे दोन्ही कायदे आहेत ते आपण लागू करून घेऊ शकतो. पण त्याला तुम्ही स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अशा केसेस वरपर्यंत जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत केस करणार नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नाला सरकार उत्तर देणार नाही. मग निवेदनं घ्यायची, द्यायची, मंत्री म्हणणार हो करतो आणि ते केराच्या टोपलीत टाकतात. अधिकारी त्याच्याकडे काय बघत नाही. कोर्टातला निकाल मात्र त्यांना केराच्या टोपलीत टाकता येत नाही. कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह आम्ही धरू शकतो. अन्यथा कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट, अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. तर हे सगळं असल्यामुळे तुम्ही या दोन प्रश्नांच्या बद्दल आम्ही एक गुगल फॉर्म टाकलेला आहे, भरून द्यायचा. म्हणजे तुमची माहिती तरी संघटनेकडे पाहिजे. तुमचं नाव, गाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक तुम्हाला कळवता येईल. ती सगळी माहिती शासनाकडे पाठवता येईल. तुम्ही गुगल फॉर्म भरून जर आमच्याकडे दिलात तर तेवढी यादी करून त्यांचे प्रश्न आपल्याला मांडता येतील आणि ज्या निवृत्त झालेले आहेत त्यांना तुम्ही शक्यतो कळवा. ज्यांचं आता 58 वर्ष होऊन गेलेली आहेत त्यांच्याबद्दल कामावर असताना सुद्धा ते अर्ज करू शकतात. तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टीसाठी गुगल फॉर्मची गरज आहे. आणि मी एवढंच तुम्हाला सांगितलं की तुम्ही काही कृती करण्याची गरज आहे. तुम्ही अजिबातच कृती केली नाही तर काय उपयोग नाही. 200 रुपये वर्गणी म्हणजे वर्षाला अत्यंत मामूली रक्कम आहे आणि ही रक्कम सुद्धा न भरता फुकटच काम झालं पाहिजे अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे, बरोबर नाही. काय कोर्टात केस घालतात, करू देत. निकाल झाला की मग आम्हाला मिळतंच, मग कशाला आपण जायचं आणि 200 रुपये तरी कशाला द्यायचं. तर ही जी काही एक समज आहे ती मनातून काढून टाकली पाहिजे आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं जे लढा करणारे आहेत त्यांच्या बाजूला तुम्ही उभं राहिलं पाहिजे. नुसतं 100 वर्षाचं नाव सांगायचं आणि दुसऱ्याची निंदा करायची आणि यांना काहीच येत नाही
अशा लोकांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. ते फसवणूक करतायत, महिलांची फसवणूक करतायत, हे बरोबर नाही. तर यासाठी या प्रश्नावर तुम्ही गुगल फॉर्म भरा. तुमच्या अर्ज देण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या पाहिजेत. आता जे कामावर आहेत ते PFचा अर्ज करू शकतात, PFच्या मागणीबद्दलचा. ग्रॅज्युएटीचा जे निवृत्त झालेले असेल त्यांना तुम्ही गाठून द्या. अशा पद्धतीनं हा एक गुंतागुंतीचा विषय आहे, पण तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. तुमच्या जीवनाच्या दृष्टीने, नोकरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मी शंकर पुजारी, आमची रजिस्टर युनियन आहे महाराष्ट्रव्यापी, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना, त्याचा मी अध्यक्ष आहे. हे यूट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चालवलं जातं. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. तुम्ही हे यूट्यूब चॅनल कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, महिलांचं आहे, ते तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे संपवत आहे. धन्यवाद.